यानंतर मी निमंत्रित करणार आहे ज्यांना आतापर्यंत मी तरी वैयक्तिक टीव्हीवरती ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्यांचे विचार ऐकलेले आहेत असे सन्माननीय डॉक्टर विश्वंभरजी चौधरी सर, जोरदार टाळ्यांच्या गजरात मी सरांना निमंत्रित करतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट निशा शिरोडकर, माझे मित्र ॲडव्होकेट असीम सरोदे, निर्भय बनवचे नगरमधले आमचे सर्व सहकारी, नावं घेत नाही आता वेळ कमी आहे, आणि नगरकर बंधू आणि भगिनींनो, मागच्या मे मध्ये जेव्हा इथे पहिली सभा मीटिंग सदृश्य झाली त्यावेळेला आपण सगळे अंधारात चाच पडत होतो, मार्ग सापडत नव्हता. हे सरकार तर घालवलं पाहिजे, जे चाललंय ते तर चुकीचं आहे, पण हे करायचं कसं असा प्रश्न होता. लोकांनीच तो मार्ग आपल्याला दाखवला आणि आता ह्या 68व्या सभेत मी खात्रीपूर्वक सांगतो की मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान होणार नाहीत. देशभर वातावरण पेटलेलं आहे, देशभर यांच्या विरोधात लाट आहे. उत्तर प्रदेश असो की बिहार असो, सगळीकडे असंतोष निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये मला खूप अभिमानाने सांगायचं आहे की फक्त निर्भय बनूच असं नाही, अनेक सामाजिक संघटना महाराष्ट्रभर आत्ताही काम करतायत आणि रायगडपासून ते गडचिरोलीपर्यंत राजकीय कार्यकर्त्यांच्या इतकेच सामाजिक कार्यकर्ते या लढाईत उतरलेले आहेत. संपूर्ण देशातलं वातावरण मी काही पाहिलं नाही, पण महाराष्ट्रातलं वातावरण मात्र असं आहे की महाराष्ट्रामध्ये असीम म्हणाला तशा 38 जागी महाविकास आघाडी निवडून येणार याबद्दल आमच्या मनात शंका आहे. लोक यांना का कंटाळले, 10 वर्ष काय झालं आणि म्हणून लोक या निष्कर्षाला आले. विसल येतील, थोडी विसल कमी करता येईल का? माईकवाले आहेत का कोणी? थोडी विसल कमी करा, शिट्टी येते त्याच्यात. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातला काळा काळ म्हणून हे 10 वर्षाचा हा काळ आपल्याला सांगता येईल. त्यांनी सांगितलं की संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं, बाबासाहेबांनाही मग आपलेच आमचेच बाबासाहेब असाही दावा झाला. हेडगेवार गोळवलकरांच्या शेजारी बाबासाहेबांचा फोटो पण लावून ते काय समरसता वगैरे ते पण झालं. पण गेल्या 10 वर्षात बाबासाहेबांच्या घटनेच्या प्रत्येक तत्वाला यांनी जी गोळी मारली, त्या गोळी मारण्याच्या यांच्या कार्यकाळामुळे मी याला भारतीय जनतेचा स्वातंत्र्याच्या नंतरचा काळा काळ असं 10 वर्षाचं मी वर्णन करतो. घटनेने जी मूल्य आम्हाला दिली, देशाच्या बाबतीतली 5 मूल्य दिली: सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, गणराज्य. आणि व्यक्तीच्या बाबतीतली 4 मूल्य दिली: स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता. या प्रत्येक तत्वाला यांनी गोळ्या मारल्या. आज जर 400 पार्कची भाषा होत असेल आणि 4 जण त्यांच्यातले, कोणीतरी त्या गीता सिंह म्हणून आहेत, कोणीतरी तो लल्लू सिंह म्हणून आहे, कोणीतरी ते अरुण गोविल आहेत जे रामायणात राम झाले होते, आपल्याला रामकथा सत्यकथा शिकवत होते रामायणात राम, आणि अजून एक कोणीतरी खासदार त्यांच्याकडचा. या 4 जणांनी सांगितलं, निसंदिग्धपणे सांगितलं, हा आरोप काही आमचा कोणाचा नाही, हा आरोप नाही, भारतीय जनता पक्षाचे लोक राजरोसपणे खुलेपणे सांगतायत की 400 अनंतकुमार हेगडे चौथे ते कर्नाटकाचे 4 लोक सांगतायत, जबाबदार लोक, की आम्हाला 400 पार याच्यासाठी जायचंय की भारताची राज्यघटना बदलायची. भारताची राज्यघटना बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं हा मुद्दा आहे. जसं हिंदू राष्ट्र आणायचं म्हणजे नेमकं काय हा मुद्दा असो, तसाच हाही मुद्दा आहे. अगदी लाज सोडून, सगळ्या प्रकारची शरम सोडून औरंगाबादमध्ये सुद्धा, संभाजीनगरमध्ये सुद्धा हिंदू राष्ट्र असा बोर्ड घेऊन प्रचार चालू आहे. दुर्दैवाने निवडणूक आयोग कधीच मृत झाल्यामुळे आम्ही तर खरं दर सभेच्या आधी 2 मिनिटं श्रद्धांजली व्हावी का त्या काय त्यांना असा आमचा विचार असतो. त्या आयोगाचं याच्याकडे लक्ष नाही. आमच्याकडे इथे आहे का नाही कॅमेरा माहीत नाही, हा निवडणूक आयोगाचा आहे का? आपला कॅमेरा आहे, पण असला तर आम्हाला चांगलं वाटतं. आम्ही त्या कॅमेऱ्यात बघून बोलतो की निवडणूक आयोग जिवंत आहे का असं आम्ही म्हणतो. या देशातल्या यंत्रणांची जी अवस्था मोदी शहांनी करून ठेवली आणि त्यांना कळसूत्री बाहुलं बनवलं,
निवडणूक आयोग म्हणू नका, ईडी म्हणू नका, महाराष्ट्राचे पोलीस म्हणू नका. अंमळनेरला आमची सभा चालू होती आणि पोलिसांच्या स्टेजवरच्या लोकांना मेसेज येत होते की राजकीय तर बोलणार नाहीत ना, राजकीय तर बोलणार नाहीत ना. IPSचं ट्रेनिंग मसुरीला होतं ते जरा कमी पडलं असं मला वाटतं. त्यांना हेही माहीत नाही, राज्यघटना त्यांना सिलेबसमध्ये होती तरी त्यांना हेही माहीत नाही पोलिसांना अंमळनेरच्या की प्रत्येक भारतीय नागरिक हा राजकीय व्यक्ती आहे आणि तो राजकारणावर बोलणार. फक्त राजकारणातल्या व्यक्तींनी राजकारणावर बोलावं अशा गैरसमजात जर पोलीस असतील तर त्यांनी ही जळमटं डोक्यातून काढून फेकून द्यावीत आणि त्यांनी राज्यघटना वाचावी जी मतदार हा राजकीय व्यक्ती आणि तो ठरवतो राजकारणात कोणी राहायचं आणि म्हणून लोक हे अंततः जास्त सार्वभौम आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं. पण यंत्रणा अशा वागतायत. निवडणूक आयोगाने काही कारवाई केली नाही. बाळासाहेब ठाकरे बोलले होते रमेश प्रभूंच्या केसमध्ये आणि त्याच्यानंतर शेषन नावाचा माणूस तिथे होता आणि त्या माणसाने बाळासाहेब ठाकरेंना धार्मिक आधारावर बोलले म्हणून 6 वर्ष मत देण्याची सुद्धा बंदी केली होती. उभं राहण्याची तर गोष्ट वेगळी. पंतप्रधान सार्वजनिकरित्या बजरंग बलीचं नाव घ्या आणि मतदान यंत्राचं बटन दाबा म्हणतात. पंतप्रधान स्वतःचे पूर्णतः धार्मिक फोटो टाकून आणि हिंदू राष्ट्राचं आवाहन करून पंतप्रधान मत मागतात. परंतु निवडणूक आयोग हा कैलासवासी झालेला असल्यामुळं त्यांच्या ते लक्षात येत नाही, ते निश्चित पडून येतं. निवडणूक आयोग सांगतो, कोणीतरी म्हणलं की निवडणूक आयोगाने बोलावं, पत्रकार कोणीतरी हिंमत केली आणि ते म्हणले की निवडणूक आयोगाने बोलावं. निवडणूक आयोग असं म्हणाला की वी विल लाईक टू रिफ्रेन फ्रॉम कॉमेंटिंग ऑन दिस. तुम्ही काय चित्रपटसृष्टीतले नटनटी आहात का की तुम्हाला राजकारणावर बोलायचं नाही. भारताचा निवडणूक आयोग हा मोदी शहाचा नोकर झाला हे आमचं दुःख आहे. तो आमचा नोकर राहिला नाही. जो मालक आम्ही, आमच्या टॅक्सवर त्याचा पगार होतो तो एक भलत्यांची चाकरी करायला लागला हे आमचं दुःख आहे. आणि सगळीकडे यंत्रणांची ही स्थिती आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय याबद्दलही बोलू आणि देशाचे जे लक्षण सांगितलं धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही, गणराज्य त्याच्यावरती बोलू. पण हे सगळं बोलताना आज घटनेचं पुस्तक जशाच्या तसं एका कोपऱ्यात ठेवून त्यातल्या प्रत्येक शब्दावर गोळी घातली जाते हा आजचा मुद्दा आहे. आणि म्हणून 2024ला तुम्ही जेव्हा मतदानाला आता जाल यावर्षी 20 तारखेला का 13ला, मला वाटतं 13ला, जे काय असेल 13 तारखेला तुम्ही जेव्हा मतदान केंद्रावर जाल तेव्हा तुमच्यापुढे कोणताही उमेदवार नाही. तुमच्या पुढची लढाई भारतीय जनता पक्ष विरुद्ध ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस अशी नाही. तुमच्या पुढची लढाई या देशात संविधान राहणार का पुन्हा मनुस्मृती येणारी ही ती लढाई आहे. तुमचं मत हे ठरवणार आहे की संविधान टिकून राहणार का मनुस्मृती येणार. तुमचं मत हे ठरवणार आहे की या देशात हुकुमशाही येणार का लोकशाही चालणार. एवढंच तुम्हाला मतदान करायचं. 10 वर्षात लोकशाहीचे जे धज्जे उडवले त्याच्याबद्दल आपल्याला बोलावंच लागेल. पण आपण स्वातंत्र्यापासून जर सुरुवात केली तर पहिलं स्वातंत्र्यांनी माध्यमांचं संपवलं. माध्यमं पूर्णतः मारली. माध्यमांचे मालक बदलले. जिथे मालक बदलायला तयार नव्हते तिथं ती माध्यमच विकत घेतली गेली. NDTV हे शेवटचं निष्पक्ष माध्यम होतं, मोठ्या लेवलचं, म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचं मेनस्ट्रीम जर्नलिझममध्ये ज्याला आपण म्हणतो त्याचं, ज्याचा मालकच बदलून टाकला. आणि प्रणव रॉय या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पत्रकारांनी, आपण त्यांना निवडणुकीचं विश्लेषण करताना फार पूर्वीपासून पाहतो, त्यांचं चॅनल बघता बघता अदानींनी स्वतःच्या ताब्यात घेऊन टाकलं. जे काही चाललंय माध्यमांमध्ये, पत्रकार मित्र खूप चांगले असतात, ते आमच्या सगळ्या सभांचं रिपोर्टिंग करतात, पण त्यांचे मालक विकले गेलेले हा खरा मुद्दा आहे. आणि ते सभांचं वार्तांकन पण बऱ्याच ठिकाणी येत नाही. आता बदल होतोय. पहिल्यांदा या सभांकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलं, पूर्णतः दुर्लक्ष केलं, एक ओळी छापून आली नाही. पण आज मात्र सगळी वर्तमानपत्र ते छापतायत, कारण बदलाची चाहूल त्यांनाही लागलेली आहे. माध्यमांना ती चाहूल लागलेली आहे. नगरमधली माध्यमं तर अजून चांगली आहेत. मला अनेक पत्रकार इथे माझ्या ओळखीचे आहेत. नगरमध्ये अजून चांगली पत्रकारी आहे. नगरला मोठी परंपरा आहे. नगरची परंपरा, नगरनी महाराष्ट्राला सहकार दिलेला आहे. जे पद्मश्री विखे पाटील स्वर्गात बसून त्यांना वाईट वाटत असेल की कशाला आपण सहकार सुरू केला, अशी आता नगरची परिस्थिती आहे. जर आपला नातू आणि आपला पंतू केवळ सहकारामधल्या भीतीने ईडीच्या जर दुसऱ्या विचारधारा स्वीकारत असतील तर आपण सहकार का सुरू केला, असा प्रश्न पद्मश्री विखे पाटलांना स्वर्गात नक्की पडला असेल. मुळा प्रवरा आणि त्याचं वीज प्रकरण आणि त्याच्यानंतर विखे पाटील तिकडे गेले हे सगळ्या लहान मुलांना सुद्धा माहिती आहे. हे सहकाराचं विकृतीकरण त्यांच्या वडिलांनी हयातीत असताना पाहिलं नाही, हे बरं झालं. बाळासाहेब विखे पाटलांना सुद्धा हे वाईट वाटलं असतं, ते पण एक चांगले गृहस्थ होते.
जो फेरा नगरमध्ये पद्मश्री विखे पाटलांचा सहकार पासून त्यांचा पंतू, त्यांचे नातू आज एका जात्यंध आणि धर्मांध पक्षाबरोबर आहेत आणि त्या पक्षाला जिंकून देण्याचा आटापिटा करतायत आणि त्या पक्षाकडून जिंकून येण्याचा आटापिटा आहेत. मला असं वाटतं की नगरच्या राजकीय संस्कृतीवर लागलेले हे प्रश्नचिन्ह आहे आणि हे प्रश्नचिन्ह 13 तारखेला मतदान करून त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं असं मला वाटतं. ज्या प्रकारचा कारभार यांनी केला, मुळापरोडा असो नाही तर सहकारी साखर कारखाने असो, यांना इलाज राहिला नाही. ते ईडीच्या धाकाने हे तिकडे गेलेले आहेत. यांचा विचारधारा कोणती हे सगळ्यांना माहिती. ही सगळी जी मौलिक परंपरा नगरची, अजून मोठी परंपरा आहे, त्याच्यावर पुन्हा कधीतरी बोलू. पण ही जी परंपरा नगरची, इथल्या राजकारणाची खूप चांगली परंपरा राहिलेली आहे आणि या राजकारणामध्ये इथल्या अतिशय चांगले मोठे नेते ज्यांनी राज्याला सुद्धा दिशा दिली अशी पण झालेले आहेत. पण आता जर कोणी पोलीस स्टेशनमधून खुर्चीसह उचलून नेत असेल तर या राजकीय संस्कृतीचा तुम्हाला विचार करायचा. नगर ही पुन्हा पहिल्यासारखी चांगल्या राजकारणाची भूमी राहणार का नगर ही पूर्णतः गुंडगिरीच्या राजकारणाची, भ्रष्टाचारीच्या राजकारणाची नगरी राहणार, हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि तो नगरचा फैसला आता तुमच्या हातात आहे असं मी मानतो. माध्यमांचं स्वातंत्र्य संपवताना त्यांनी हिंदूंचं पण स्वातंत्र्य संपवलं, हे हिंदूंनी लक्षात घ्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मुसलमान आणि ख्रिश्चनांशी तर शत्रुत्व ठेवतच असेल, पण हा खरा शत्रू मूळ हिंदूंचा हे लक्षात घ्या. संघी हिंदू हे मूळ हिंदूंचे खरे शत्रू आहेत हे लक्षात घ्या. मी हे शब्द जाणीवपूर्वक वापरतो. तुमच्या माझ्या 100-125 पिढ्या झाल्या असतील, त्या पिढ्या हिंदूच आहेत, हिंदूच राहिल्या. इथे पण अहमदनगरला पण मुस्लिम राजवट होती. मी ज्या मराठवाड्यातून आलो तिथे सुद्धा निजामशाहीची राजवट होती, पण आमची आडनावं बदलली नाहीत. चौधरीचा शेख नाही झाला. हे सांगितलं जातं की तुम्हाला कसं भ्रष्ट केलं. जर आमच्यातच 7 पिढ्या निजामाच्या अखत्यारीत वावरल्या आणि निजामाला विरोधही आमच्याच पिढ्यांनी केला. जेव्हा रजाकार, म्हणजे असे म्हणाला तसं, जेव्हा ते जात्यंध रजाकार झाले तेव्हा त्यांना विरोध केला. आधीच्या 6 निजामांशी आमचं काही वाटलं नव्हतं, आमचं त्यांचं छान चाललं होतं. पण एक तो कासिम रजवी आला, ज्याचं ते अपत्य ओवेसी नावाचं आत्ता आहे आणि ते भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून काम करतायत. मला मुस्लिम बांधवांना सांगायचं आहे, ओवेसीला जाणारं प्रत्येक मत MIMला हे भारतीय जनता पक्षाला जाणारं मत हे लक्षात घ्या. और आप समझ लीजिए ये आज की बात नहीं है, बहुत पुराना सिलसिला है. ये बहुत पुराना सिलसिला, ये आज का नहीं है. ही गोष्ट तेव्हा सुरू होते जेव्हा बंगाल म्हणजे प्रांतिक निवडणुका आपल्याकडे व्हायच्या 48-47च्या आधी, आणि त्या प्रांतिक निवडणुकांमध्ये बंगाल वायव्य सरहद्द प्रांत आणि पंजाब इथे 2 पक्षांची युती असायची. त्या पक्षांचं नाव आहे सावरकरांची हिंदू महासभा आणि जीनांची मुस्लिम लीग यांची ती युती व्हायची आणि ती युती काँग्रेसच्या विरोधात असायची. कारण काँग्रेसमध्ये गांधी नावाचा म्हातारा जिवंत आहे, तोपर्यंत दोन्ही धर्मांधांना त्यांचं राजकारण करता येणार नव्हतं. तोपर्यंत भारत हा सेक्युलरच राहणार होता आणि म्हणून जिना आणि सावरकरांची युती ही एक ऐतिहासिक घटना आहे. तीच परंपरा आज MIM आणि भाजपाकडे आहे. मुस्लिम बांधवांना विचार करायचा त्यावर की यांना जवळ करायचं कारण भारतीय जनता पक्षाला मतं द्यायची का. माझं सगळ्या समाजांना आवाहन आहे, निस्संदिग्ध आवाहन आहे की महाविकास आघाडी सोडून एकही विचारही करू नका कोणाला मत द्यायचा. जर यांना कोणी घालू शकतील तर आता राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरदराव पवार हे 3च लोक यांना घालू शकतील. चौथ्या माणसात ती शक्ती नाही. आणि म्हणून या सभांचा आजची 68वी सभा आहे. मगाशी आकडा थोडा चुकला, आजची 68वी सभा आहे. हिंदूंचं स्वातंत्र्य यांनी किती मर्यादित केलं ते बघा. राम मंदिराच्या वेळेला तुम्हाला सगळीकडे पाट्या दिसत होत्या, मी जय श्रीराम म्हणतो, तुम्ही पण म्हणा. का मी जय गोपाल नको म्हणू का? मारवाडी समाज नगरमध्ये मोठ्या संख्येने आहे. राजस्थानी समाज जय गोपाल म्हणतो. राम म्हणलं काय, गोपाल म्हणलं काय, मरी आई म्हणलं काय, म्हसोबा म्हणलं काय, आम्हाला 33 कोटी देवांचा चॉईस आहे. हिंदू धर्म इतका उदारवादी आणि इतका विशाल आहे की तो 33 कोटी चॉईस देतो. म्हणजे या देशातल्या फक्त 3 हिंदूंनी 1 देव म्हणलं तरी चालण्यासारखा आहे. 33 कोटी देवांचा आमचा चॉईस यांनी तो संकुचित केला. हिंदू धर्मातलं वैविध्य, हिंदू धर्माचा मोठेपणा यांना संकुचित करायचा आहे. एक संकुचित राष्ट्रवाद यांनी इथे आणला जो फक्त भौगोलिक सीमा म्हणजे राष्ट्र समजतो, पण त्या राष्ट्रातली माणसं त्याचं त्यांना काही महत्व नाही. हाच तो राष्ट्रवाद आहे जो ज्ञानेश्वरांनी नाकारला आणि हे विश्वाची माझे घर ऐशे ज्याची मती स्थिर असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. हा टागोरांनी नाकारला. रवींद्रनाथ टागोरांकडे एक सैन्य दलातल्या एका जो शहीद झाला त्याची आई आली होती
आणि ती दुःख मांडायला लागली की माझा सैनिक मुलगा गेला. टागोर तिला म्हणाले की त्याच्यात तू पण सहभागी आहेस, कारण इकडचा आणि तिकडचा कोणीतरी शत्रू युद्ध पाहिजे हे तुला जर वाटत असेल तर तू पण त्याच्या मारेकऱ्यांमध्ये एक आहेस हे आपण समजलं पाहिजे. हा विनोबांनी नाकारला. विनोबा जय जगत म्हणाले. आमच्या मराठवाडा मुक्ती दिनाचा एक कार्यक्रम पुण्यात चालू होता आणि त्याच्यात बोलल्यानंतर एक वक्ते म्हणाले की जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा. मी त्यांना म्हणालो तुमचं जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव घेऊन जय करायचं राहिलं. आपण किती संकुचित व्हायचं हे आपण ठरायचं. गावाच्या जयपर्यंत येऊ शकतं, खानदानाच्या जयपर्यंत येऊ शकतं, कुटुंबाच्या जयपर्यंत. का आपण विशाल होऊन विनोबा भावेंसारखं जय जगत म्हणायचं हे आपण शिकलं पाहिजे. ही जी विशाल भारतीय परंपरा मूळ हिंदूंची, हिंदू धर्मात यांचं कॉन्ट्रीब्युशन काही नाही. भगवद्गीतेची चिकित्सा गांधी, नेहरू, लोकमान्य टिळक, विनोबा भावे अशा पुरोगामी लोकांनी केलेली आहे. यांच्यातल्या कोणीही भगवद्गीतेवर एक पुस्तक लिहिलेलं नाही. हिंदू धर्माचा यांचा काहीही संबंध नाही. यांचं हिंदू धर्म हा राजकीय हिंदुत्व आहे, त्याचं आध्यात्मिक हिंदूशी काही घेणं देणं नाही. हे सगळे राजकीय हिंदू आहेत, यांचं आध्यात्मिक हिंदुत्वाशी घेणं देणं नाही. आपल्या तुमच्या माझ्या 100 पिढ्या जो धर्म पाळत आला त्यांच्याशी यांचं काही एक घेणं देणं नाही. जे हजारो वर्षाची परंपरा तुमच्या आणि माझे पूर्वज पाळत आले त्याला 1925 साली जन्माला आलेली ही आत्ता 100 वर्षाची होत असलेली संघटना ही शिकवते की हिंदू म्हणजे काय आणि हिंदू म्हणजे कसं. आणि हिंदूंना बदनाम करण्यात जगभर जर कोणी असेल तर ते हे लोक आहेत. आम्ही सगळ्या प्रकारच्या कट्टरतावादांच्या विरोधात आहोत, पण हा जो बहुसंख्याक वाद इथे रुजवला गेला आणि बहुसंख्याक हेच देशाचे मालक आहेत त्याचा आमचा विरोध आहे. त्याचं कारण आम्हाला हे माहिती आहे की या देशात एक हिंदू नथुराम झाला ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, आणि माझ्याकडे यादी आहे की या देशात असेही काही मुसलमान झाले ज्यांची देशनिष्ठा कधीही संदिग्ध नव्हती. त्यांना उदाहरणच सांगायचं झालं तर शाहरुख खानवर यांचं खूप ट्रोलिंग केलं यांनी मध्यंतरी. शाहरुख खान का, तो खान आहे म्हणून, तो मुस्लिम आहे म्हणून. त्या शाहरुखचे आजोबा जनरल शाहनवाज हे त्यांचं नाव, ते आझाद हिंद सेनेत जनरल होते. सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेचे जनरल होते शाहनवाज खान. आणि कोहिमा इथं इंग्रजांशी लढताना त्यांना शहादत, ते शहीद झाले. हा इतिहास आहे. जावेद अख्तर ज्यांचं खूप भयंकर प्रचंड ट्रोलिंग हे करतात, लेखक कवी आपल्या सगळ्यांना चांगले माहिती आहे. त्यांचे काका सावरकरांच्या सोबतच काळ्या पाण्याची शिक्षा अंदमानमध्ये भोगत होते. तेही सावरकरांच्या, जे तुम्ही म्हणता सावरकरांच्याच इतकी शिक्षा त्यांना मिळाली काळ्या पाण्याची, आणि ते तिथे होते काळ्या पाण्याच्या शिक्षेवर. हमीद अन्सारींवर, एक राम माधव नावाचे आचरट नेते आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी मध्ये हमीद अन्सारींवर टीका केली की ते मुस्लिम आहेत म्हणून राष्ट्रगीत म्हणत नाहीत. आपल्याला आठवत असेल ते, आठवून बघा सगळे. टीका केली होती त्यांनी. त्या हमीद अन्सारींचे काका ब्रिगेडियर उस्मान खान, हा माणूस काश्मीरच्या लढाईत असा लढला की पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाण्यापासून फार मोठा काश्मीरचा भाग या माणसाने वाचवला. आणि या माणसावर पाकिस्ताननी त्या काळी जो कोणी उस्मान खान ब्रिगेडियर यांना मारेल त्या काळी पाकिस्ताननी 50,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं या माणसावर. हे ते ब्रिगेडियर खान. हे मुस्लिमांचं तर आहेच, हे हिंदूंमध्ये पण आहे. तिस्ता सेटलवाड यांच्यासाठी त्या देशद्रोही आहेत, यांना अटक केली होती 8 महिने. हे कोण आहेत या तिस्ता सेटलवाड? तिस्ता सेटलवाड या चिमणाजी सेटलवाड, चिमणलाल सेटलवाड यांची नात आहेत. आणि हे बॅरिस्टर चिमणलाल सेटलवाड कोण होते? बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला प्रयत्न केला, पहिली संघटना बाबासाहेबांची बहिष्कृत हितकारिणी सभा नावाची पहिली सभा बाबासाहेबांनी पहिली संघटना काढली. त्या संघटनेचं परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिलं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चिमणलालजी सेटलवाड आणि बाबासाहेब कार्याध्यक्ष होते. ही माणसं आहेत ती. पण असा राष्ट्रवाद आणला की तुमच्या माझ्या 10 पिढ्या लढल्या, 10 पिढ्यांनी खस्ता खाल्ल्यात, ते कोणीच नाही. आणि जे काही आहेत ते यांचे, ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळ्या घातल्या, ज्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आणि ज्यांनी राष्ट्रध्वज नाकारला, ते आपल्याला राष्ट्रवाद शिकवायला लागले. ते आपल्याला सांगायला लागले राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रप्रेम म्हणजे काय. माझ्या बरोबर एका ठिकाणी भाई वैद्य होते कार्यक्रमात. ते म्हणाले की हे आज आम्हाला सांगतायत वंदे मातरम म्हणा, पण 42ला आम्ही जेव्हा वंदे मातरम म्हणायचो तेव्हा घरात पळून जायचे की पोलीस आपल्याला पकडून येईल, वंदे मातरम म्हणू नका. हा अगदी असं. आणि ती राष्ट्रपित्याची जी हत्या झाली लक्षात घ्या, गांधीजींची हत्या, अजिबात त्यात 55 कोटीचा त्याचा काही एक संबंध नाही. 55 कोटीची कथा रचलेली आहे, त्याच्या आधीही अनेक प्रयत्न झाले. चंपारणमध्ये गांधींना मारण्याचा एक प्रयत्न झाला आणि तो काही धार्मिक शक्तींनी एका इंग्रज अधिकाऱ्याला पटवलं होतं आणि त्याच्यातून झाला.
आणि चंपारणमध्ये गांधीजींना तो अधिकारी विषाचा प्याला देणार होता, विष टाकलेलं होतं. बख्त मियां नावाचे एक होते गृहस्थ, तिथले खानसामा होता तो माणूस चंपारणच्या गेस्ट हाऊसवरचा. त्या बख्त मियांनी, आता त्यांना कळे ना की इंग्रजाच्या समोर सांगायचं कसं गांधीजींना की त्यात विष येतं तुम्ही पिऊ नका म्हणून. त्या माणसांनी राजेंद्र बाबू सोबत होते, राजेंद्र प्रसाद, त्यांना भोजपुरी मधून सांकेतिकरित्या सांगितलं आणि राजेंद्र बाबूंनी तो ग्लास काढून फेकून दिला. गांधीजींचे प्राण वाचवणारा एक मुसलमान आहे, गांधीजींना मारणारा हिंदू आहे. आता मला असं विचारायचं आहे की कोणाची निष्ठा कमी आणि कोणाची निष्ठा जास्त हे कशावर जोखायचं. या देशामधली जी माणसं आहेत, आम्ही निर्भय बनवच्या सभेच्या बाबतीत आम्हाला कधी कधी विचारतात की तुमच्याकडे कोण येतं जास्त, त्यांना काढून घ्यायचं असतं आमच्या सभेला कोण जास्त येतं, मुसलमान येतात फक्त जास्त का कोण येतं वगैरे. आम्ही त्यांना सांगतो की आमच्या सभेत हिंदू नसतो, मुसलमान नसतो, ख्रिश्चन नसतो, ईसाई नसतो. आमच्या सभेत असतो तो फक्त भारताचा नागरिक असतो, ज्याची लोकशाही आणि संविधानावर निष्ठा आहे असा तो भारतीय नागरिक असतो. बाकी आमच्या सभेत कोणी येत नाही, हिंदू येत नाहीत, मुसलमान येत नाहीत, कोणी येत नाही. ते नागरिक येतात ज्यांना लोकशाही वाचवायची आहे, ज्यांना राज्यघटना वाचवायची आहे आणि ज्यांना असं वाटतं की भारताचं भवितव्य हे उदात्त भारताची वैविध्याची परंपरा, भारताच्या विशाल परंपरा, त्याच परंपरेतला भारत राहावा आणि मूळ हिंदू हा संघी हिंदू होऊ नये असं ज्यांना वाटतं ते आमच्या सभेत येतात. अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक उदाहरणं लिहिली तर भरपूर उदाहरणं मिळतील, पण उदाहरणांचा काही सांगण्याचा काही खरं विषय नाही. मुद्दा एवढाच आहे की आम्ही ठरवू ते देशभक्त, आम्ही ज्यांना ठरवू ते देशद्रोही. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे, लोकांना व्यक्त होऊ देत नाहीयेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक उदाहरण आसिफनी सांगितलं. अजून एक नेहरूंचं उदाहरण आहे. नेहरूंना असं विचारलं होतं की तुमच्यात अनेक प्रकारचे नेहरू दडलेले आहेत. एक नियोजनातला तज्ज्ञ नेहरू आहे, दुसरा परराष्ट्र व्यवहारातला तज्ज्ञ नेहरू आहे, तिसरा वैज्ञानिक दृष्टी असलेला वेगळा नेहरू आहे. तिथेही पुन्हा लक्षात घ्या, वैज्ञानिक दृष्टी असलेले नेहरू पण त्यांचे शिक्षण मंत्री ते असतात जे खरं तर कुराणाचे पंडित होते, पण नंतर ते पूर्ण आधुनिक विज्ञानाकडे, त्यांचं नाव मौलाना आझाद. हा माणूस 5 वर्ष शिक्षण मंत्री होता भारताचा आणि मौलाना आझाद हे मौलाना म्हणजे धार्मिक तालमीतून आलेले होते, परंतु त्यांचा IIT उभारण्यात, वैज्ञानिक संस्था उभारण्यात नेहरूंच्या खांद्याला खांदा लावून हा माणूस होता, हे लक्षात घ्या. तेव्हा देशभक्ती आणि तो राष्ट्रवाद याचा आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आमच्याकडे आधीपासून येते, तुम्ही राष्ट्रपित्याला मारलं, मी ती गोष्ट सांगत होतो 55 कोटीची. ती गोष्ट एवढीच आहे की 300 कोटी रुपये भारताच्या खजिन्यात होते जेव्हा इंग्रज गेले, त्यातले 225 कोटी आपल्या वाट्याला आले आणि पाकिस्तानच्या वाट्याला 75 कोटी गेले. त्यातलाही 20 कोटीचा एक हप्ता आपण अग्रिम हप्ता दिलेला होता. द्यायचा जो निर्णय होता तो इंग्रजांचा होता, इंग्रजांनी ही वाटणी केली होती. पहिला हप्ता पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेलांनी दिलेला होता, गांधीचा त्याच्याशी काही एक संबंध नव्हता. गांधी फक्त एवढंच म्हणत होते की आता जर तुम्ही कबूल केलं आहे तर तुम्ही ते पैसे देऊन टाका. त्याचं कारण भारताने, स्वतंत्र भारताने दुसऱ्या कोणत्या तरी देशाशी केलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो जर आपण मोडला तर जगात आपल्या देशाची स्वातंत्र्यानंतर लगेच नाचक्क होईल, हा मुद्दा होता. 55 कोटीचा काही एक संबंध नव्हता. हे माहिती होतं गोडसेला आणि त्याचे जे मास्टर माइंड होते वगैरे, आरोपी क्रमांक 9 वगैरे, त्यांना हे माहिती होतं. आजही तेच झालं, दाभोळकरांच्या केसमध्येही तेच झालं. जे प्रत्यक्ष पिस्तूल चालवणारे पकडले, पिस्तुलाच्या मागचे डोके सुटलेली आहेत मोकळी, तेच झालंय आज सुद्धा आणि ते तेव्हाही झालं. त्यांना हे माहिती होतं की हा म्हातारा जोपर्यंत मारला जात नाही तोपर्यंत या देशात धर्मांध राजकारण चालत नाही. त्याचं कारण की देश स्वतंत्र होत असताना हा म्हातारा नौखालीमध्ये लोकांना शांत करत होता. गांधी जर जिवंत राहिले असते तर फार वेगळा भारत, कारण पुढची 2-3 वर्ष जरी गांधींना मिळाली असती तरी या देशाची फार वेगळी पायाभरणी झाली असती, हा देश फार वेगळ्या पातळीवर गेला असता. परंतु यांनी दोही लोकांनी त्यांना गोळी घातली राष्ट्रपित्याला. जी गत राष्ट्रपित्याची तीच गत राष्ट्रगीताची. हे जनगण मन कित्येक वर्ष म्हणत नव्हते, आता सत्ता आल्यापासून म्हणायला लागले. हे म्हणतात की वंदे मातरम हे आमचं राष्ट्रगीत आहे. यांना गाढवांना हेही माहित नाही की वंदे मातरम सुद्धा काँग्रेसचंच गाणं आहे, ते काँग्रेसच्या शिबिरांमध्ये गायलं जायचं, पण ते शाखेवर फक्त अफवान कुजबूज शिकवतात, त्यामुळे खरं काही माहिती नसतं त्यांना. वंदे मातरम, वंदे मातरम. अरे वंदे मातरम सुद्धा आम्हाला वंदेच आहे. गदी माडगुळकर म्हणाले, वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. काँग्रेसचा आमदार म्हणाला, गदी माडगुळकर काँग्रेसचे आमदार होते. गीत रामायण लिहिणारा पुन्हा काँग्रेसचा आमदारच असतो, हे पण फार वेगळं आहे. रामाचं नाव यांनी घेऊ, पण महाराष्ट्राला सुंदर गीत रामायण देणारे पुन्हा काँग्रेसचे आमदार होते गदी माडगुळकर. असो, तर मुद्दा असा आहे की राष्ट्रगीताला यांनी विरोध केला, राष्ट्रध्वजाला यांनी विरोध केला. 15 ऑगस्टला पहिल्या दिवशी तिरंगा फडकणार होता 47ला,
14 ऑगस्टला यांच्या मुखपत्रामध्ये एक लेख आला आणि त्यात असं म्हणलं होतं की आम्ही हा तिरंगा स्वीकारत नाही, कारण 3 रंग हिंदू धर्माच्या 3 हा आकडा हिंदू धर्माच्या दृष्टीने अशुभ आकडा आहे. याचं उत्तर नाही की मग ब्रह्मा विष्णू महेश अशुभ आहेत का, याचं काही उत्तर नाही. ते 3 आहेत, त्याचं काय उत्तर नाही त्यांच्याकडे. तर राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रपिता या तिन्हीचे जे द्वेष करते आहेत ते आम्हाला राष्ट्रवाद शिकवतायत, हा मुद्दा आहे. आणि तेच आम्हाला हिंदू कसं असावं हेही शिकवत आहे. आम्ही त्यांना सांगत राहिलो, आम्ही त्यामुळे जास्त धोकादायक झालो म्हणून कदाचित आमच्यावर हल्ला झाला. आम्ही त्यांना सांगत आलो की राम राम हा मूळ हिंदूंचा राम राम आहे, जो आम्ही खेड्यापाड्यात आमचं शतकानुशतक आमची माणसं भेटली असतात की एकमेकांना राम राम म्हणतात. मूळ हिंदूचा राम राम, संगी हिंदूचा जय श्रीराम अशी ती स्पष्ट वाटणी आहे. जय श्रीराम हा राजकीय नारा आहे. जय सियाराम सुद्धा नाही. बायकोचा तिथेही द्वेष आहे, तिथेही बायको नको सोबत. आम्ही हेच म्हणतो यांना की आमचा राम हा असा प्रक्षुब्ध सतत असलेला 24/7 रागवलेल्या मोडवरचा धनुष्यबाण ताणून कोणाकडे द्वेषानं पाहणारा राम नाही. मूळ हिंदूंचा आमचा राम राजीव लोचन सुहास्यवदनी राम आहे आणि तो बायकोला सगळीकडे घेऊन जातो, त्याला बायकोची ॲलर्जी नाही, हे आम्ही सांगत आहोत. यांच्याकडून हिंदू असण्याचं शिकण्याची मला गरज नाही. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यापेक्षा आम्ही चांगले हिंदू आहोत, कारण आम्ही वेद आणि उपनिषद वाचलेले हिंदू आहोत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हिंदू कसा असावा आम्हाला सांगू नये. त्यांच्या आता जे काय ते प्रज्वल वगैरे ते हिंदू जे 2800 व्हिडिओ करणारे तुम्ही हिंदू पाहावेत, तिथपासून ते किरीट सोमय्यांपर्यंत ते हिंदू त्यांनी सांभाळावेत. आमचा त्या हिंदूंचे संबंध नाही. आमचा हिंदू धर्म विशाल धर्म आहे, आमचं उदात्त संस्कृती आहे आणि इथे जे आले त्यांना सामावणारी संस्कृती आहे. इथे दर्ग्यावर हिंदू चादर अर्पण करतात आणि संदलला हिंदू असतात आणि मुस्लिम सुद्धा यात्रेमध्ये सामील होतात आणि मुस्लिमांचे अनेक मान आहेत आणि हिंदूंचे गावात अनेक मान आहेत मुसलमानांकडे. तेव्हा आमचा हा हिंदू धर्म याला तुम्ही छेडू नका. आमच्या देवाचा वापर राजकारणासाठी करू नका. मी तर त्या दिवशी लोकांना म्हणलं की ते रामलल्लाचं तुम्ही सांगताय, जरा पाहून या एकदा गर्भगृहात की रामलल्लाचीच मूर्ती बसवली की यांनी स्वतःचाच फोटो लावलाय तिथे, कटआउट असा हात बीत दाखवणार काहीतरी असं. काय नौटंकी बापरे. कधी ते मोराचं पीस, कधी ती टागोरांसारखी दाढी अशी. रवींद्रनाथ टागोर झाले होते एकदा, तो काळा रवींद्रनाथांचा सूट, हातात ते पुस्तक वगैरे. तुम्ही पाहिलं ते सोंग सगळं. काय कळतच नाही की आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धा भरवली का पंतप्रधान निवडला. काय म्हणजे काय बोलावं काय कळतच नाही. काय म्हणजे शाळेत असतील तर हे फॅन्सी ड्रेसमध्ये पहिले आले असतील कायम, पण शाळेत गेले काही याचा काही अंदाज नाही असं ते गेल्याचा. कारण की त्यांना कोणी असं भेटतच नाही आपल्याला जो म्हणतो बा मी त्यांचा वर्गमित्र आहे किंवा मी त्यांना शिकवलं असं म्हणणारा एकही माणूस पृथ्वीवर अस्तित्वात नाही. एक जण मध्ये असाच उठून उभा राहिला तर माध्यमांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या की चला आपल्या मोदीजींचा क्लासमेट सापडला म्हणून त्यांनी त्याला टीव्ही समोर पण आणलं, पण तो गडबडला. तो म्हणला नाही नाही मी शाळा सुरू होण्याच्या आधीचा मित्र आहे म्हणा. शाळा सुरू झाल्या पण सोंग करत राहायचे. आता जर दाढी वाढून रवींद्रनाथ टागोर होता आला असतं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात 400-500 तर रवींद्रनाथ सहज राहिले असते ना. दाढी वाढवल्याने टागोर होत नाही. मनामध्ये काही एक विचार लागतो, बुद्धीमध्ये बॉर्डरलेस वर्ल्ड, सीमा विरहित जगाची कल्पना लागते, मग गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होतात. अशी माणसं कोणी टागोर व्हायला लागली तर काय राहिलं. त्यांना हेही माहिती नाही की टागोर हे अशी व्यक्ती आहे ज्यांचा सल्ला गांधीजी पण घेत. इतकं ते मोठे व्यक्तिमत्व हे यांना माहितच नाही. यांना फक्त दाड्या बिड्या राष्ट्रपुरुष एवढंच कळतं. टागोर म्हणजे का टागोर, तर बंगालची निवडणूक आहे म्हणून टागोर. टागोरांची वेशभूषा बंगालची निवडणूक असली, तिकडे गेले की तिकडे पेरियार यांची वेशभूषा. पण मुद्दा एवढाच होता आपला की यांना जे मोठी माणसं, संत पुरुष, राष्ट्रपुरुष यांच्या फक्त नकला करायच्या, त्यांचे विचार आत्मसात करायचे नाहीत. यांना कोणाचेही विचार आत्मसात करायचे नाहीत. यांना फक्त नकला करायच्या सगळ्यांच्या. आणि त्या नकला अशा करायच्या की बेमालूमपणे करायच्यात की लोकांना भास करायचा की मी टागोराचा आहे, मी अमकाच आहे, अशा प्रकारच्या नकला करायच्या. यांचा आणि राष्ट्रपुरुषांचा काही एक संबंध नाही. यांचा आणि राष्ट्रपुरुषांचा काही एक संबंध नाही. हे जे काही सांगतात यांना फार प्रिय आहेत. कोण? सरदार पटेल. त्यांचा पुतळा केला त्यांनी मोठा. सरदारांचे विचार काय होते पुतळ्याच्या बाबत, सरदार काय म्हणत होते पुतळ्याच्या बाबत, एक उदाहरण फक्त सांगतो. गांधीजींची हत्या जिथे झाली बिर्ला भवनमध्ये, त्या बिर्ला भवनमध्ये लोक हजारोच्या संख्येने आले आणि ते म्हणाले की इथे आम्हाला गांधींचं स्मारक करायचं, पुतळा करायचा. त्याच्यावरती फार मोठा करस्पॉन्डन्स हा झालेला आहे. कोणाचा? पटेल आणि नेहरूंचा. आणि त्या शेवटी 15-20 पत्र झाली आणि त्या शेवटच्या पत्रात सरदार स्वतः असं म्हणतात की प्रिय जवाहर,
मी या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे की बापूंचं स्मारक हे दगड विटा आणि पुतळे यात होऊ शकत नाही. बापूचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यातून होईल. ज्या सरदारांची पुतळ्याबाबत ही धारणा होती त्याच सरदारांना त्यांनी सरदारांचा मोठा पुतळा केला. ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती असताना सुद्धा आता सरदारांचं दुसरं त्यांना विचार काही घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. कोणताही विचार घ्यायचा नाही त्यांना सरदार काय होते. एक उदाहरण पुन्हा सांगतो. गांधीजींना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले जे सत्याग्रही होते त्यांना इंग्रज जातीप्रमाणे कामं द्यायचे. आणि त्या जातीप्रमाणे कामं देताना ते काय करायचे की जर ब्राह्मण असला त्याला म्हणायचे की तू पोलीसचा मदत कर, दलित असेल त्याला म्हणजे तू पायखाना साफ कर, असं जातीवर मुद्दाम त्यांना फोडा आणि झोडा ही इंग्रजांची आपल्याला माहिती रणनीती होती. त्यानुसार ते करायचे. आता त्यात झालं असं की गांधीजींनी असं ठरवलं की आपल्याला जाती मोडायच्या आणि त्यामुळं सगळं चक्र आपल्याला उलटं फिरवायचं. आपल्याला चक्र उलटं कसं फिरवायचं आहे तर आपल्याला जो तथाकथित सगळ्यात वरच्या जातीचा तथाकथित म्हणतोय मी, तो सगळ्यात तथाकथित खालचं काम असेल ते म्हणजे कामही कोणतं खालकं नसतं पण तो करेल. त्याच्यावर एक सरदारांनी पत्र लिहिले गांधीजींना. त्यात सरदार असं म्हणतात की बापू मैं जब जब जेल जाता हूं तो आपका ये बामन म्हणजे महादेव भाई देसाई ये भी मेरे साथ आता है और इसलिए मुझे पायखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. सरदारांची आकांक्षा काय आहे एवढ्या मोठ्या माणसाची, मी पायखाना साफ केला पाहिजे ही आकांक्षा आहे सरदारांची. ही माणसं होती, हे ते नेते होते ज्या उंचीचे होते. आणि आज त्यांचं नाव घेऊन काय चाललंय हे पहा. मी मगाशी म्हणालो की यांना महापुरुषांच्या सत्पुरुषांच्या फक्त वेशभूषा पाहिजेत, त्याचं त्यांना विचार त्यातला नको आहे त्यांना. मोदीजींचं हे खासियत आहे. आणि त्याच आता अनेक गोष्टी खरं सांगता येतील, वेळेच्या थोड्या मर्यादा आपण पाळू, पण राष्ट्रपुरुषांचे विचार नको, फक्त राष्ट्रपुरुष पाहिजेत, प्रातिनिधिक पाहिजेत. त्यांच्या नावावर मतं मागायची, त्यांच्या नावावर मतं माळून मोकळं व्हायचं, याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. आता परिस्थिती फारच बदलली. आता काहीच नॅरेटिव्ह चालत नाही. मध्ये आणलं 400 पार, तर 400 पार हवेत विरलं. आता त्याचं पुन्हा सुरू केलं अबकी बार फिर एक बार मोदी सरकार, असं सुरू केलं. अबकी बार फिर मोदी सरकार. 400 पार गेलं, उडून गेलं ते. आता दुसरा नॅरेटिव्ह आणला. आता सांगितलं आपल्या शांभाऊंनी मोदींशिवाय पर्याय काय. अरे मोदीजी जन्माला येण्याच्या आधी सुद्धा या देशामधलं पंतप्रधानपद एकही मिनिट रिकामं राहिलेलं नाही, हे लक्षात घ्या. एकही मिनिट ते रिकामं राहिलेलं नाही. मोदींना पर्याय 140 कोटीचा देश आहे, तिथे पर्याय सापडत असतो प्रत्येकाला. पर्याय नसतो असं काही नसतं. मला थोडंसं अनइझी होत आहे, मी थोडं वेळ खाली बसतो जरा, मला थोडंसं अनइझी होत आहे. माझी तब्येत ओके आहे, मला थोडं अनइझी होत आहे जरा. नाही काही नाही, मी पाणी पितो.